वचन दिले तू मला ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे आता जी ऊर्जा असते ती शांतपणे बसलेली असते आणि शांतपणे बसून ऊर्जा आता प्रत्येक गोष्टीची लिंक लावत असते. ती प्रत्येक गोष्टीचा अगदी बारकाईने विचार करत असते आणि त्यावेळी ऊर्जाच्या लक्षात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट येते आणि ती म्हणजे की हर्षवर्धन जहागीरदार हे प्रत्येक ठिकाणी आहेतच. नाही म्हणजे हर्षवर्धन जहागीरदार हे मला जेव्हा सुशीलाताईंची केस भेटली तेव्हापासून ते आत्तापर्यंत सगळीकडे माझी मदत करण्यासाठी अगदी तत्पर होते, अगदी पुढेच करत होते. मग आता ऊर्जाला आठवू लागतं की जेव्हा तीर्थाचं घरामध्ये सेशन होतं तेव्हा तिला सुशीलाने भेटायला बोलवलं होतं. विजया तिला रागवत होती की जाऊ नकोस, घरात थांब, आज तीर्थाचं सेशन आहे आणि तिथे तू असायला हवीस. त्यावेळी मग ऊर्जा ही म्हणत होती एकदा मला जाऊ द्या, मी लवकर येईन. तेव्हा हर्षवर्धननेच तिला सपोर्ट केला होता आणि तिला जाऊ द्या असं म्हटलं होतं. विजया तेव्हा म्हणत होती की नाही, नको, हिला जाण्याची काहीही गरज नाही आहे. आज हिने घरातच थांबणं खूप गरजेचं आहे. तीर्थाचं सेशन आहे. त्यावेळी हर्षवर्धन म्हणाला होता की ती येईल जाऊन. त्याच्यानंतर मग शौर्य ऊर्जाबरोबर जायला निघत होता. तो ऊर्जाबरोबर जायला आला त्यावेळी हर्षवर्धन म्हणाला की शौर्य, हे बघ, तुझी तिकडे जाण्याची काहीही गरज नाही आहे. काम ऊर्जाचं आहे ना, मग ऊर्जा करून येईल, तू घरीच थांब. आणि मग हर्षवर्धनने शौर्याला अगदी शिताफीने आणि हुशारीने घरीच थांबवून घेतलं. त्याच्यानंतर त्या पार्टीमध्ये सुद्धा जेव्हा शौर्य याला ऊर्जाला सांगायच्या होत्या काही गोष्टी तेव्हा ऊर्जा सतत अगदी शौर्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होती. पण तेव्हासुद्धा हर्षवर्धनने अगदी शिताफीने शौर्य आणि ऊर्जाला एकमेकाबरोबर बोलू दिलंच नाही. आता हे सगळं काही इकडे ऊर्जाला आठवत असतं. त्याच्यानंतरनं मग तिला हेही आठवतं, हर्षवर्धननेच तिला इनोसेंट प्रूव्ह करावं यासाठी प्रयत्नही केले. हर्षवर्धन तिला म्हणत होता की मी तुझी केस लढतो, तू कोर्टामध्ये खोटं स्टेटमेंट दे. आता ह्या सर्व गोष्टी आठवून मग ऊर्जा म्हणते याचा अर्थ नक्की या सगळ्याच्या मुळाशी इकडे हर्षवर्धन जहागीरदारच आहे. मग हर्षवर्धन जहागीरदार जर या सगळ्याच्या मुळाशी आहे तर मला आता इकडनं काहीही करून बाहेर पडावं लागेल. मला हे जर प्रूफ करायचं असेल की मी निर्दोष आहे तर त्यासाठी मला इकडनं बाहेर सुटावं लागेल. पण ते कसं जमू, कसं शक्य, मला इकडनं बाहेर कसं पडता येईल, काय करता येईल, या विचारात आता ऊर्जा ही पूर्णपणे रमलेली असते. काय करू, कसं करू, हे प्रश्न तिला भेडसावत असतात. इतक्यात तिकडे शौर्य पोहोचतो. शौर्य लगेच म्हणतो, ऊर्जा, मला माफ कर. नाही म्हणजे माझं मगाशी चुकलंच. मी तुझ्यावरती खरं तर रागवायला नको होतो. सॉरी, मला माफ कर. त्यावेळी ऊर्जा म्हणते, शौर्य, मला तुझ्या डॅडबरोबर हर्षवर्धन जहागीरदारांबरोबर बोलायचं आहे. एक काम कर, तुझ्या डॅडना बोलव. त्यावर शौर्य म्हणतो, डॅडबरोबर आत्ता? अगं पण ऊर्जा, काय बोलायचं आहे तुला? त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य प्लीज, असं समज मी रिक्वेस्ट करते तुला, पण प्लीज लवकर जाऊन तुझ्या डॅडना बोलव ना. मला खरंच त्यांच्याबरोबर आत्ताच्या आत्ता बोलायचं आहे. प्लीज शौर्य, लवकर बोलव तुझ्या डॅडना. त्यावेळी मग शौर्य म्हणतो, ओके ठीक आहे. जर तुला डॅडबरोबरच बोलायचं असेल तर आय कॅन कॉल. मी एक काम करतो, मी त्यांना फोन करतो. ओके. त्यावर ऊर्जा म्हणते, हां प्लीज लवकर कॉल कर हां त्यांना. आणि मग आता ऊर्जा ही शौर्याला हर्षवर्धनला फोन करायला भाग पडते. ती म्हणत असते की महत्त्वाचं आहे माझं काम. त्याच्याबरोबर शौर्य म्हणतो, हो बरं. आणि मग तो हर्षवर्धन जहागीरदार यांना फोन लावायला तिकडनं बाजूला येतो. आता शौर्य फोन लावायला गेलेला असतो तर इकडे ऊर्जा ही म्हणत असते की हर्षवर्धन जहागीरदार, आता तुम्हीच मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ शकता. ज्याने ट्रॅप रचलाय, ज्याने चक्रव्यूह रचलंय, तोच ह्या चक्रव्यूहातून मला सगळ्या पद्धतीने उत्तरं देऊन बाहेर काढू शकतो. आता हर्षवर्धन जहागीरदारांना भेटावंच लागेल. आणि मग ऊर्जा हर्षवर्धनची वाट बघायला सुरुवात करते. कधी एकदाचा तो तिला भेटायला येईल असं तिला इकडे झालेलं असतं. मग ऊर्जा वाट बघत असते तर इकडे शौर्यसुद्धा वाट बघायला लागतो. संध्याकाळ झालेली असते, आणखीन हर्षवर्धनचा काही पत्त्याच नसतो. मग दोघं नवरा बायको वाट बघत असतात. तोपर्यंत हर्षवर्धन जहागीरदार तिकडे पोहोचतो. त्यावेळी शौर्याला तो विचारतात, काय झालं शौर्य? त्यावर शौर्य म्हणतो, डॅड, अहो ऊर्जाला तुम्हाला भेटायचं आहे. त्यावर हर्षवर्धन लगेचच म्हणतो, जर कोर्टामध्ये मी सांगितलं
तसं बोलली असती ना तर आज पोलीस स्टेशनमध्ये भेटावं लागलंच नसतं. घरी आपण आपल्या घरी आपल्या सगळ्या नातेवाईकांबरोबर बसून बोलत असतो. पण नाही, तुझ्या बायकोने माझं काही ऐकलं नाही. आता काय बोलायचं आहे तिला माझ्याशी? त्यावर शौर्य म्हणतो, डॅड, जाऊ देत ना, जे झालं ते झालं. चला ना, ऊर्जाला तुमच्याबरोबर काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे असं ती म्हणते. या प्लीज. त्याबरोबर हर्षवर्धन जहागीरदार विचारतो, तिने काही खाल्लंय का? त्यावर शौर्य म्हणतो, सॉरी डॅड, पण गडबडीमध्ये माझ्याकडून विचारायचंच राहून गेलं. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, शौर्य, अरे असा कसा आहेस तू? अरे आज तिला बेल मिळालेली नाही आहे. ऑफकोर्स तिने काहीही खाल्लेलं नसणार आहे. तू एक काम कर, तू तिच्यासाठी काहीतरी खायला घेऊन ये. तोपर्यंत मी तिच्याबरोबर बोलून घेतो. मी आहे इथे. त्यावर शौर्य म्हणतो, ठीक आहे डॅड, मी ऊर्जासाठी काहीतरी खायला घेऊन येतो. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, जा, तू येईपर्यंत मी आहे. आणि मग आता लगेचच शौर्य हा बिचारा तिकडनं ऊर्जासाठी काहीतरी खायला आणायचं म्हणून निघतो. त्याच्यानंतर मग आता हर्षवर्धन हा ऊर्जाला भेटायला तुरुंगात येतो आणि विचारतो, काय झालं ऊर्जा? बेटा, ठीक तर आहेस ना? तू मला एवढ्या तातडीने आणि इतक्या घाईघाईने भेटायला का बोलवून घेतलंस? काही सिरियस आहे का? त्यावेळी मग आता ऊर्जा ही हर्षवर्धनची ही नाटकं पहिले तर अगदी शांतपणे बघून घेते आणि मग त्याला म्हणू लागते, हर्षवर्धन सर, प्लीज प्लीज मला ह्या सगळ्यातून तुम्ही सोडवा. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, काय? अगं, पण जेव्हा मी पहिल्यांदा म्हटलं होतं की मी तुझी केस घेतो तेव्हा तर तू नाही म्हटली होतीस ना? त्यावर ऊर्जा म्हणते, सॉरी सर, तेव्हा माझं चुकलं. खरं तर मी ही केस तुम्हालाच खूप आधी देऊन टाकायला हवी होती. जर मी ही केस तुम्हाला दिली असती ना तर मी ह्या केसमधून सहज सुटून गेले असते. मला माहिती आहे, पण माझं तेव्हा चुकलं. पण सर, आता मला मदतीची गरज आहे तुमच्या. प्लीज प्लीज मला बाहेर काढा. हर्षवर्धन जहागीरदार म्हणू लागतो की ऊर्जा, हे बघ, तू इनोसेंट आहेस ही गोष्ट मला माहिती आहे. त्यामुळे तुला जर या केसमधून कोणी बाहेर काढू शकणार असेल ना तर ती फक्त एकमेव व्यक्ती आहे, ती म्हणजे मी. ऊर्जा, हे बघ, तुझ्या डॅडना सुद्धा मी कायम हेच सांगत आलो होतो की कायदा वापरता आला पाहिजे, कायदा वापरता येऊ द्या. पण त्यांनी कधी माझं ऐकलं नाही आणि म्हणून त्यांनी आत्महत्या करून दिली. आणि उगाचच्या उगाच तू कायम मला दोष देत राहिलीस. त्यावर ऊर्जा म्हणते, माझं सगळं चुकलं, खरंच चुकलं. पण आता मला या सगळ्या प्रसंगातून बाहेर तुम्हीच काढू शकता. मला माहिती आहे, प्लीज मला बाहेर काढा. त्यावर हर्षवर्धन जहागीरदार म्हणतो, नाही ते तर बरोबरच आहे, मीच तुला ह्या सगळ्यातून बाहेर काढू शकतो. पण मला एक गोष्ट कळत नाही आहे की तुला एवढ्या लवकर याचा साक्षात्कार झालाच कसा? नेमकं असं काय घडलं की ज्यातून तुला ही गोष्ट क्लिअर झाली की तुला बाहेर फक्त मीच काढू शकतो म्हणून ऊर्जा? त्यावेळी मग ऊर्जा ही हर्षवर्धनकडे एकटक बघत असते. हर्षवर्धन म्हणतो की मीच माझी केस लढणार, मीच ह्या सगळ्यातून सुटणार, ही माझी लढाई आहे, मीच लढणार. मला माझं माझं जिंकायचं आहे. मी, माझं, मला, माझ्यासाठी ह्या सर्व गोष्टी असतात ना ज्या ऊर्जा, त्या फक्त वायफळ असतात. आता काय काय झालं काय? आता तुझा कायद्यावरचा विश्वास उडाला की आता तुला पुन्हा काही कायद्यावर विश्वास ठेवायचाच नाही की हार मानलीस? बोल ऊर्जा, बोल. त्यावेळी ऊर्जा म्हणते की ह्या सर्व बोलायच्या गोष्टी आहेत हो सर. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, बरं ऊर्जा, जर खरोखर तुझी इच्छा असेल की मी तुला ह्या सर्व प्रकरणातून सोडवावं तर मी तुला सोडवेनच. पण त्यासाठी माझी जी इच्छा आहे ती तुला पूर्ण करावी लागेल. त्यावर ऊर्जा म्हणते, मी काहीही करायला तयार आहे, बोला. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, माझ्या पायावर डोकं टेकून तू माफी मागायची. माझ्याबरोबर वागलेल्या त्या प्रत्येक गोष्टीसाठी तू माफी मागायची. जर तू माझ्या पायावर डोकं टेकून माझी माफी मागितलीस आणि मी बरोबर आहे आणि तू चुकीचं हे मान्य केलंस तर आणि तरच मी तुझी ही केस घेईन आणि तुला सोडवेन. आता तू ठरव ऊर्जा, तुला काय करायचं आहे. माफी मागितलीस तर आणि तरच मी ही केस लढणार आहे. त्यावेळी ऊर्जा ही डोळे पुसते आणि म्हणू लागते, हर्षवर्धन जहागीरदार, मी इनोसेंट आहे हे सांगूनच तू खूप मोठी चूक केली आहेस. पण आता ठीक आहे, तू जे म्हणशील ते. असं म्हणत ऊर्जा ही पुढे फिरते आणि म्हणते, ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. ऊर्जा हर्षवर्धन जहागीरदाराच्या पायावर डोकं ठेवून पाया पडते आणि म्हणते की मला माफ करा. मी तुमच्याबरोबर आतापर्यंत जे काही वागले त्या सगळ्यासाठी मला माफ करा.
माझंच चुकलं, पण किमान आता तरी मला ह्या जेलच्या बाहेर काढा. मला इथे नाही थांबायचं आहे. मला बाहेर काढा, मला बाहेर काढा. त्यावेळी हर्षवर्धन जहागीरदार हा ऊर्जाकडे बघून हसत असतो. त्याला एक विकृत आणि एक असुरी आनंद ऊर्जाला त्याच्या पायाजवळ बसलेलं बघून होत असतो. तर इकडे मग हर्षवर्धन हा तिला उठायला सांगतो. मग ऊर्जा उठते. हर्षवर्धन म्हणतो, हे बघ ऊर्जा, या सगळ्यातून तुला मी अगदी सहजच बाहेर काढू शकतो. पण बाहेर आल्याच्या नंतर तुझ्या तिथे सुद्धा माझ्या काही अटी आहेत. जर तू त्या अटी मान्य करणार असशील तर आणि तरच मी तुला बाहेर काढेन. त्यावर ऊर्जा म्हणते, काय अटी आहेत तुमच्या अशा? त्यावर इकडे हर्षवर्धन म्हणत असतो की तू शौर्यला सगळ्यात पहिली अट आणि महत्त्वाची, तू तुझी वकिली कायमची सोडायची. ऊर्जा म्हणते, काय? त्यावर हर्षवर्धन म्हणतो, हो, यापुढे कोर्ट, कचेरी, वकील ह्या सगळ्या गोष्टींबरोबर, क्लायंट्सबरोबर तुझा काहीही संबंध उरणार नाही. तू वकिली सोडायची. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, वकिली सोडायची? त्यावर हर्षवर्धन म्हणतो, हो, तू वकील आहेस ही गोष्टच मुळात तुझ्या लक्षात नाही राहिली पाहिजे. ही गोष्टच तू विसरून जायची आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची, ती म्हणजे शौर्याला कायमचं सोडायचं, त्याला घटस्फोट देऊन टाकायचा. त्यावर ऊर्जा म्हणते, काय? शौर्याला आणि घटस्फोट? त्यावर हर्षवर्धन म्हणतो, हो, नाही म्हणजे लगेच दे असं माझं काही म्हणणं नाही आहे. कारण आता तू इकडनं सुटल्यानंतर आमच्या घरी थोडे दिवस राहू शकतेस, पण शौर्यबरोबर तू बायकोसारखं राहायचं नाही. तुमच्यात नवरा बायकोसारखं नातं नसायला हवं, हे लक्षात ठेवायचं तू, ह्याची काळजी घ्यायची तू. आणि मग तू तिकडे आमच्या घरी काही दिवस राहू शकतेस. त्याच्यानंतरनं मग तू शौर्यला स्वतःहून डिवोर्स द्यायचा. आणि माझी तिसरी आणि शेवटची अट, हे सगळं तुला मी करायला सांगितले, हे शौर्यला कधीच कळता कामा नये. शौर्यलाच काय, इतर कोणाला सुद्धा हे कधीच कळता कामा नये. सगळ्यांना हेच वाटलं पाहिजे की शौर्यला सोडण्याचा, वकिली सोडण्याचा निर्णय हे सर्व तुझं स्वतःचं होतं. यामध्ये माझा कुठेही सहभाग आहे हे कोणाच्या, अगदी कोणाच्याच लक्षात यायला नको आहे. समजलं? त्यावर ऊर्जा म्हणते, पण हे सगळं. हर्षवर्धन म्हणतो, पण नाही आणि काय नाही. मी तुला माझ्या अटी सांगितलेत. आता जर तुला त्या मान्य नसतील तर मग त्यावर ऊर्जा म्हणते, पण त्यावर हर्षवर्धन म्हणतो, मी असं म्हणत नाही आहे की तू मला आजच्या आज उत्तरं दे. नाही, तू थोडा वेळ विचार कर. ऊर्जा म्हणते, शौर्याला सोडू? त्यावर हर्षवर्धन म्हणतो, हो, शौर्याला सोड. ऊर्जा, हे बघ, तू काय म्हणालीस की मला इकडनं बाहेर काढा, माझं आयुष्य वाचवा. मग मी म्हटलं ना की ठीक आहे, मी तुझं आयुष्य वाचवायला तयार आहे. मग आता तू माझ्या मुलाला सोडावं ही माझी इच्छा आहे. आता ती तू पूर्ण करायची. आता तू ठरव, तुला काय करायचं आहे. ऊर्जा, ऑफकोर्स, जर तुला इकडनं बाहेर पडायचं असेल ना तर तुला हे सगळं काही करावंच लागणार आहे. त्यावर मग मात्र आता ऊर्जाला खूप मोठा धक्काच बसतो. कारण शौर्याला सोडून द्यायचं म्हणजे तिने हा विचारच कधी केलेला नसतो ना. तर हर्षवर्धन जहागीरदार म्हणतो, ऊर्जा बघ, विचार कर. नाही, आज जर विचार केलास तरच तू इकडनं बाहेर पडू शकशील. शौर्याला सोड, देऊन टाक घटस्फोट त्याला. नको एवढा विचार करत बसू ह्या सर्व गोष्टींचा आत्ता. आता सध्या महत्त्वाचं काय? आता सध्या महत्त्वाचं हे आहे की तुझी इकडनं निर्दोष सुटका झाली पाहिजे. आता तू ठरव, तुझा जो निर्णय असेल तो मला मान्य असेल. पण ऊर्जा, जो काही निर्णय घेशील ना तो घेताना एक विचार मात्र पक्का कर की जर अटी मान्य केल्यास तरच मी तुला मदत करेन. त्यानंतर मग आता ऊर्जा ही आठवू लागते. ती तिच्या आईला म्हणाली होती की आई, मी ना बाबांसारखी खूप मोठी वकील होईन आणि लोकांना, सामान्य माणसांना न्याय मिळवून देईन. मी त्यांच्या हक्कासाठी लढेन हा आई. आणि मग ते आठवून इकडे आता ऊर्जा ही आता खूप जास्त नाराज झालेली असते की आज हर्षवर्धनने तिच्या वडिलांचं जे स्वप्न होतं, जे ती जगत आहे, तेच तिच्याकडून हिसकावण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता तिला दुसऱ्या बाजूला पद्माच्या वेळी केस लढत असताना जज साहेब म्हणालेले शब्दसुद्धा आठवत असतात. ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, तुम्ही खरोखरच सत्याच्या बाजूने लढण्याचा पूर्ण प्रयत्न करता. समोर कोणीही असलं तरी तुम्ही सत्य सोडत नाही. हा खूप चांगला आणि अभिमानास्पद पॉईंट आहे.
कायम असंच सत्याच्या बाजूने लढत राहा आणि साथ अशीच लोकांना देत राहा. त्याच्यानंतर मग तिला शौर्यबरोबरचे प्रसंगसुद्धा आठवू लागतात. त्यांचं लग्न, त्याने तिच्या गळ्यात घातलेलं मंगळसूत्र, सगळं सगळं ऊर्जाच्या एका क्षणात डोळ्यांसमोर येत असतं. मग त्या दोघांचा हनीमून, त्याने तिच्या गळ्यात घातलेलं ते पहिलं मंगळसूत्र, त्याच्यानंतर त्याने तिला दिलेली ती भेटवस्तू, ह्या सर्व गोष्टी आता ऊर्जाला खूप आठवत असतात. त्याच्यानंतरनं त्या दोघांचा रोमॅन्स हे सुद्धा ऊर्जाला आठवत असतं. कारण आफ्टर ऑल आता ते दोघं नवरा बायकोच असतात ना. मग त्याच्यानंतर हर्षवर्धन हा ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा काय झालं, तू अशी ठक्क आणि गप्प का झालीस? हे बघ, मी तुला काही अशी घाई करत नाही आहे की तू आजच्या आज सांग, आजच्या आज सांग. नाही ऊर्जा, नाही. मी तुला म्हटलंय ना, तू निवांत तुझा वेळ घे आणि तुला वाटेल तेव्हा तेव्हा माझ्या प्रश्नांची सगळी उत्तरं व्यवस्थित दे. पण मग मात्र एकदा का मला वचन दिलंस की तेव्हा तुला मागे फिरता येणार नाही, हे सुद्धा व्यवस्थित लक्षात घे. आणि त्याच्यानंतर मग हर्षवर्धन हा तिकडनं निघू लागतो. आता हर्षवर्धन हा तिला जाताना पुन्हा एक गोष्ट सांगतो, विचार कर. आणि मग तो तिकडनं बाहेर पडतो. आता हर्षवर्धन हा तिकडनं जाणारच असतो, पण तोपर्यंत इकडे ऊर्जा मागून उठून उभी राहते आणि हर्षवर्धनला हाक मारते. आता ती हर्षवर्धन अशी हाक न मारता मी तयार आहे असं मोठ्याने बोलते. ऊर्जाने मी तयार आहे हे 3 शब्द बोलताच इकडे हर्षवर्धनच्या चेहऱ्यावर एक भला मोठा आनंद आपल्याला पाहायला मिळतो. हर्षवर्धन ऊर्जाकडे येतो आणि ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा आता तू काही काळजी करूच नको. आता मी आहे ना, मी तुला ह्या सगळ्या केसमधून बरोबर निर्दोष सोडवतो की नाही ते फक्त तू बघतच राहशील. बघ, मी तुला ह्या सगळ्यातून बरोबर बाहेर काढेन. फक्त तू मी सांगेन तसंच सगळं कर. अटी मान्य आहेत ना तुला? त्यावर ऊर्जा म्हणते, हो मान्य आहेत मला अटी. मी माझी वकिली कायमची सोडून द्यायला तयार आहे. मी शौर्याला सुद्धा कायमचा सोडून द्यायला तयार आहे. मी ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे उर्फ जहागीरदार हे कबूल करते की मी शौर्याला वगैरे सोडायला तयार आहे. मी तुमच्या सर्व अटी मान्य करते. आणि सगळ्यात मुख्य आणि महत्त्वाची अट, हे सगळं मला तुम्ही करायला भाग पडलं, हे मी कधीही शौर्याला कळू देणार नाही आहे. बस, मी दिलंय वचन, पण आता मला इकडनं सोडवा. त्यावेळी हर्षवर्धन म्हणतो, काळजी करू नकोस, सुटशील. तू इकडनं जरूर सुटशील. त्याच्यानंतर मग पुढे आता इकडे हर्षवर्धन जहागीरदार हा तिला म्हणत असतो, अगं तो अपोनंट वकील कीर्तिकर तुझ्यावरती सडेतोड आरोप करत गेला आणि तू मात्र काहीच बोलत नव्हतीस. तू फक्त त्याच्याकडे बघत राहिली होतीस ऊर्जा. म्हणून तुझी केस मी घेईन. काळजी करू नकोस. तुला ह्या सर्व प्रकरणातून मी लवकरच सोडवेन आणि बाहेर काढेन. लवकरच तू तुरुंगाच्या बाहेर असशील ऊर्जा. त्यावेळी हे ऐकून ऊर्जाला बरं वाटतं. तर इकडे जो हर्षवर्धन जहागीरदार असतो त्याला मात्र जिंकण्याचा एक वेगळाच आनंद झालेला असतो. ऊर्जा हरली, आपण जिंकलो ह्या गोष्टीचं त्याला समाधान आलेलं असतं. दुसऱ्या दिवशी कोर्टात इकडे आता जो शिर्के असतो तो म्हणत असतो, तुझ्या या सुनेने माझ्या लेकाला मारलाय ना, लक्षात ठेव. जोवर तुझ्या या सुनेला फासावर चढवत नाही ना, तोवर मी माझ्या मुलाचं 10वं घालणार नाही. त्यावेळी हर्षवर्धन जहागीरदार म्हणतो, माझी सून निर्दोष आहे आणि जोवर मी तिला सोडवत नाही ना, तोवर मी सुद्धा गप्प बसणार नाही आहे. लक्षात ठेव, विसरू नको. त्याबरोबर इकडे हर्षवर्धन हा शिर्केकडे बघून हसत असतो. तर इकडे शिर्के म्हणत असतो की सोडणार नाही मी तुझ्या मुलाला आणि तुझ्या सुनेला. माझ्या मुलाला मारलंय त्यांनी. त्यावर हर्षवर्धन म्हणतो की मी माझ्या सुनेला सोडवेनच, ती निर्दोष आहे. जा, काय करायचं आहे ते करून घे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथे संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला वचन दिले तुम्हाला ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.